पुढची बातमी आहे पुण्यातून। ससून रुग्णालयातून पुन्हा एकदा आरोपी पळालेला आहे। मार्शल लुईस लिलाकर असं या फरार आरोपीचं नाव आहे। शरद मोहोळच्या पत्नीला त्याने जीवे मारण्याची धमकी दिली होती। या आरोपीला शोधण्यासाठी पुणे पोलिसांची 8 पथकं रवाना झालेली आहेत। ससून रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे, कारण या रुग्णालयातून पुन्हा एक आरोपी पळून गेलेला आहे। त्याला शोधण्यासाठी पोलिसांची 8 पथकं रवाना झालेली आहेत। यापूर्वीही ससून रुग्णालयातून आरोपी पळून गेल्याची घटना घडली होती, प्रकार घडला होता, मात्र ते प्रकरण वेगळं होतं आणि आता पुन्हा एकदा एक आरोपी पळालेला आहे। मार्शल लुईस लिलाकर असं या फरार आरोपीचं नाव आहे। शरद मोहोळच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी या आरोपीने दिली होती। या आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची 8 पथकं रवाना झालेली आहेत। हा आरोपी पळून गेल्यामुळे ससून रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे। तब्येत ठीक नसल्यामुळे हा आरोपी ससून रुग्णालयात दाखल झाला होता उपचारासाठी, मात्र त्याने तिथून पलायन केलेलं आहे आणि त्याला शोधण्यासाठी 8 पथकं, पुणे पोलिसांची 8 पथकं ही रवाना झालेली आहेत। शरद मोहोळच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी या आरोपीने दिली होती। आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेत। रोहन, ससून रुग्णालयातून पुन्हा एक आरोपी पळाला, यापूर्वी देखील एक आरोपी पळाला होता जे ड्रग्ज प्रकरण होतं। आता हे प्रकरण वेगळं आहे, काय सांगाल या प्रकरणासंदर्भात अधिक? नक्कीच खरं तर खूप खळबळजनक ही सगळी घटना आहे आणि ससून रुग्णालय आणि पोलीस प्रशासनाचा एवढ्या मोठ्या ललित पाटील प्रकरणानंतर कसा कारभार सुरू आहे, किती दक्षतेने काम करतात, या सगळ्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा सगळा मोठा खळबळजनक जो आहे ती घटना आज सकाळच्या सुमारास ससून रुग्णालयामध्ये घडलेली पाहायला मिळाली। गुंड शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी अनेक जणांना अटक केलेली आहे आणि त्याच दरम्यान स्वाती मोहोळ जी शरद मोहोळची पत्नी आहे तिला काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून जीवे मारण्याची धमकी जी आहे ती मार्शल लुईस लिलाकर या इस्माने दिली होती आणि त्याला पोलिसांनी जे आहे ते सायबर पोलिसांनी अटक देखील केलेली होती। परंतु येरवडा जेलमध्ये असताना प्रकृती खराब झाली म्हणून ससून रुग्णालयामध्ये त्याला आज पहाटे जे आहे ते आणण्यात आलेलं होतं आणि पहाटे आणण्यात आल्यानंतर त्याला सकाळी 8च्या सुमारास ओपीडी विभागामध्ये नेत असताना तो पळून गेलेला आहे। म्हणजे अक्षरशः पोलिसांच्या हातावरती तुरी देऊन गुंगारा तो पोलिसांना देऊन पळून गेल्याची धक्कादायक घटना जी आहे ती ससून रुग्णालयामध्ये घडलेली आहे। त्यामुळे नेमकं पोलीस प्रशासन किती दक्षतेने काम करतंय, पोलीस प्रशासन आणि ससून रुग्णालय प्रशासन असेल किंवा तिथलं पोलीस यंत्रणा असेल, या सगळ्यांवरती जो आहे तो आता प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। आता जरी पोलीस सांगत असले की बनगार्डन पोलीसमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा पळून गेल्या प्रकरणी आणि 8 पथके त्याच्या शोधासाठी रवाना झालेले आहेत, परंतु नेमकं तो पळून कसा जातो, एवढा पोलिसांचा बंदोबस्त असतो आणि गुंड शरद मोहोळचं प्रकरण जे आहे ते राज्यभरामध्ये गाजत असताना हा पळून कसा गेला हा प्रश्न जो आहे तो सध्या उपस्थित होतोय। अगदी, त्यामुळे ससून रुग्णालयाचं खरंच प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। या संदर्भात प्रशासनाकडून तिथल्या रुग्णालयातल्या डॉक्टरांशी, तिथल्या कर्मचाऱ्यांची काही पोलीस तपास करण्यात आलेला आहे, चौकशी करण्यात आलेली आहे का? नक्कीच पोलीस जो आहे तो सतर्कतेने याचा तपास करत आहेत असं सांगितलं जात आहे। आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत, नेमका तो कोणत्या दिशेने पळून गेलेला आहे याचा तपास पोलीस करतात आणि यासाठी विविध 8 पथकं जे आहेत ते पुणे गुन्हे शाखेने आता जे मार्गस्थ केलेल्याची माहिती देखील मिळते। परंतु पुणे पोलीस जे आहेत ते अशा प्रकारचं कायमच सांगत असतात की तपास चालू आहे, पथके गेले आहेत, परंतु हा पळून जातो कसा, इतका पोलिसांचा फौजफाटा असताना आणि इतक्या मुख्य आरोपी असताना हा पळून गेला कसा, हा जो प्रश्न आहे तो सध्या उपस्थित होतो। अगदी रोहन, या संदर्भात तुमच्याकडून आम्ही वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।